होता दुसऱ्यांचेही हित पहा, हा आपला विषय होता. आणि ह्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 जो आहे तो आपण बघितला होता, स्वतःपुरते न राहता दुसऱ्यांचा विचार करा. आणि हा मुद्दा समजून घेण्याकरता आपण फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय आणि वचन 4 जे आहे ते वाचलं होतं. आणि वचन 4 ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की कोणीही आपल्या स्वतःचंच हित न पाहता दुसऱ्यांचे हित जे आहे ते काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये आपण जे पहिली 4 शुभवर्तमानाची पुस्तकं आहे, ज्यांना आपण मत्ते, मार्क, लूक आणि योहान या नावाने ओळखतो, तर या पुस्तकातून आपल्याला अनेक वेळा येशू हा लोकांचं हित करण्यासंदर्भात अनेक गोष्टी करताना जे आहे ते दिसून येतो. आणि मग मार्क याचं 10वा अध्याय आणि वचन 45 आपण वाचलं होतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला मार्क हे सांगताना दिसून येतो की मनुष्याचा पुत्र जो आहे तो सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी काय दिलेला आहे, आलेला आहे. आणि मग मनुष्याचा पुत्र हा जर इतरांचं हित करण्याकरता ह्या जगामध्ये जर आला आणि त्याने इतरांचं हित केलं, तर आपण देखील इतरांचं हित करण्याच्या अनुषंगातून अनेक गोष्टी करणं फार गरजेचं आहे. हे आपण पहिल्या क्रमांकामध्ये जे आहे दुसऱ्यांचं हित पहा ह्या विषयामध्ये काय केलं होतं, आपण पाहिलं होतं. आता मुद्दा क्रमांक 2 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 2 लिहा, प्रेम हे दुसऱ्यांच्या हिताचा पाया आहे. किंवा असं लिहा, प्रीती ही दुसऱ्यांच्या हिताचा पाया आहे. आणि हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण दुसऱ्यांचं हित जे आहे ते पाहत असतो, ज्या वेळेला आपण आपल्याकडे असलेली जी काही प्रीती आहे तिच्या सहाय्याने आपण दुसऱ्यांचं जे काही हित आहे जे आपण पाहत असतो, तर ती प्रीती खऱ्या अर्थाने दुसऱ्या लोकांच्या हिताचं काय आहे माहिती का, पाया आहे. ती जी प्रीती आहे ती खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताचं काय आहे, पाया आहे. आणि रोमकराचं पत्र 13वा अध्याय आणि वचन 10 ज्यावेळेला आपण वाचतो, तर रोम येथील विश्वासणाऱ्यांना संत पाऊल रोमकराचं पत्र हे लिहित असताना त्या ठिकाणी वचन वाचणार आहोत. 13वा अध्याय आणि वचन 10 पहा काय म्हणतात त्या ठिकाणी. शेजाराचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. येस, व्हेरी गुड. प्रीती ही शेजाऱ्याचं वाईट करत नाही. प्रीती ही शेजाऱ्याचं वाईट करत नाही. तर मग प्रश्न हा आहे की प्रीती हे शेजाऱ्याचं नेमकी करतं काय? तर त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला ह्याच विषयातून जे आहे समजण्याकरता मदत होणार आहे. आणि आपल्या विषयाचं जे नाव आहे ते हे आहे की दुसऱ्यांचंही हित काय झालं पाहिजे, बघितलं पाहिजे. ज्याच्या ठाई देवाची प्रीती आहे तो व्यक्ती आपल्याला नेहमी दुसऱ्यांचं हित करण्यासंदर्भात अनेक गोष्टी प्रीतीच्या साहाय्याने करताना जे आहे ते दिसून येतो. आणि प्रीती संदर्भात येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पहिले करीन 13व्या अध्यायातून अनेक गोष्टी ज्या आहेत ते शिकणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, दैवाचं वचन आपल्याला हे सांगतं की प्रीती ही कधीही कोणाचंही वाईट करत नाही. त्याऐवजी ती इतरांचं जे काही चांगलं आहे, जे काही हिताच्या गोष्टी आहेत ते ती करत असते. आणि मग कशा प्रकारे प्रीतीने इतरांचं जे काही हित आहे ते पवित्र शास्त्रामध्ये केलेलं आहे हे आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेण्याकरता आपल्याला लूक 10वा अध्याय आणि 33 ते 34 ही जी वचनं आहे 2, ह्या 2 वचनातून आपल्याला हे समजून येईल
की ज्याच्या ठाई प्रीती आहे त्याने नेहमी इतरांचं जे आहे ते चांगलं केलेलं आहे. इतरांच्या ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या केल्या आहेत. त्या कशा प्रकारे केल्या हे आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. बघा, कृतीसहित त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. कोणीतरी लूक याचा 10वा अध्याय आणि 33 ते 34 वचन पहा. मग एक याचक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवी त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरांवर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. व्हेरी गुड, खूप छान. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की एका शंभरोनी व्यक्तीला असा व्यक्ती त्या ठिकाणी दिसत आहे ज्याला चोरांनी मारहाण केलेली आहे आणि जखमी अवस्थेमध्ये टाकून जे आहे निघून गेलेले आहे. जर हा संपूर्ण वृत्तांत जर आपण वाचला तर ह्या व्यक्तीसोबत काय झालं, हा व्यक्ती कुठून कुठे जायला निघाला होता, ह्या सर्व गोष्टी आपल्याला वाचायला भेटतात. ह्या सर्व गोष्टींना आपण जाणार नाही, पण आत्ताच्या मुद्द्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्या आपण यातून काय करत आहोत, शिकत आहोत. मग दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा काय आहे, तर प्रेम हे दुसऱ्यांच्या हिताचा काय आहे, पाया आहे. आता बघा, हा जो व्यक्ती आहे जो आपल्याला वचन 33 मध्ये दिसून येतो तो शंभरोनी आहे आणि त्याच्यामध्ये असलेली जी काही प्रीती आहे त्या प्रीतीच्या साहाय्याने याने एका गरजवंत व्यक्तीला जे आहे ना मदत केली आहे किंवा एका गरजवंत व्यक्तीच्या हिताच्या ज्या काही गोष्टी आहे त्या ह्याने केलेल्या आहेत आणि त्याला ह्या गोष्टी का करता आल्या, त्याला ह्या गोष्टी करण्याकरता ती जी काही प्रेरणा आहे ती कशी झाली, कारण त्याच्या ठाई देवाची प्रीती होती. वचन स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी हे सांगत आहे की त्या शंभरोनी व्यक्तीने त्या अर्ध मेलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीला बघितला आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि तो त्याच्याकडे गेला आणि त्याच्याकडे जाऊन त्याने त्याच्या जखमांना तेल लावलं. त्याने जवळ जाऊन द्राक्षरस जो आहे त्याने त्या जखमांना लावला आणि पट्ट्या त्याने बांधल्या आणि एवढंच न करता त्याने त्याला आपल्या जनावरावरती बसून उतार शाळेमध्ये काय केलं, आणलं आणि त्याची जी काही काळजी आहे ती त्याने घेतली आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला मजबूत करण्याच्या अनुषंगातून ह्या व्यक्तीने प्रीतीच्या साहाय्याने त्याचं जे काही हित आहे ते केलं. आता देवाने आपल्याला का निवडलं आहे हे आपल्याला ह्या मुद्द्यातून समजणं फार गरजेचं आहे. देवाने आपल्याला यासाठी निवडलं आहे की आपण अनेकांचा आपण पाया बनावा, अनेकांना आपण आधार जे आहे ते द्यावा, अनेकांना आपण उभं जे आहे ते करावं, अनेकांना आपण मजबूत जे आहे ते आपण करावं आणि हे सर्व आपल्याला करता यावं यासाठी आपल्या ठाई देवाची जी काही प्रीती आहे ती असणं फार गरजेचे आहे. कारण देवाच्या प्रीतीशिवाय आपण कधीही कोणाच्याही हिताच्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकत नाही. देवाच्या प्रीतीशिवाय आपण कधीही कोणाच्याही हिताचा जो काही पाया आहे तो बनू शकत नाही. आणि हा जो शंभरोनी व्यक्ती होता ह्याच्यामध्ये देवाचं प्रेम होतं, ह्याच्यामध्ये देवाची प्रीती होती, ह्याच्यामध्ये कळवळा होता
याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मदत करण्याचा स्वभाव याच्यामध्ये होता. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काळजी घेण्याचा स्वभाव याच्यामध्ये होता. आणि ह्या सर्व गोष्टी आपण पाहतो की त्या प्रीतीमुळे त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या शंभरुणी व्यक्ती त्या ठिकाणी त्या अर्ध मेलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीला मदत जी आहे ती करू शकतो. आपल्याला ह्या दिवसांमध्ये या गोष्टींकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. ह्या दिवसांमध्ये आपल्याला ह्या गोष्टींकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की प्रीती कधीही शेजाऱ्याचं वाईट करत नाही. देवाने आपल्याला वाईट करण्यासाठी निवडलेलं नाही, तर देवाने आपल्याला यासाठी निवडलं आहे की आपण प्रीतीने एकमेकांचा जो काही पाया आहे तो हवा. प्रीतीने आपण एकमेकांना जे आहे ते मदत करावी, यासाठी देवाने आपल्याला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. नम्रता दुसऱ्यांचे हित पाहायला शिकवते. मुद्दा क्रमांक 3 लिहा. नम्रता दुसऱ्यांचे हित पाहायला शिकवते. आणि दुसऱ्यांचं हित हे आपल्याला नम्रतेच्या सहाय्याने पाहता यावं, यासाठी आपण पवित्र शास्त्रातला अतिशय बारकाईने वाचून ते समजून घेण्याच्या अनुषंगाने त्याकडे लक्ष लावणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला खऱ्या अर्थाने हे समजेल की नम्रता काय आहे आणि त्या सहाय्याने आपण कोणकोणती कामं करू शकतो. आणि ह्या ठिकाणी जे काम नम्रतेच्या सहाय्याने आपल्याला करता येऊ शकतं ते काय आहे, तर आपल्याला दुसऱ्यांचं हित जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं, किंवा दुसऱ्यांचं हित नेहमी आपल्याला करायला जे आहे ते नम्रता शिकवत असते. आणि बघा वचन काय सांगितलं, वचन वाचू आपण. फिलिप्पीकरांचे पत्र 2 अध्याय आणि वचन 3 पहा काय म्हणत आहे. फिलिप्पीकरांचे पत्र 2 अध्याय आणि वचन 3 काय म्हणत आहे. तट पाडण्याचा अथवा फुकट दौड मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. व्हेरी गुड. लीनतेने, नम्रतेने आपण इतरांना आपल्यापेक्षा जे आहे ना श्रेष्ठ समजलं पाहिजे किंवा श्रेष्ठ मानलं पाहिजे. पण आपण आपल्या स्वतःला इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ समजतो. आणि आपण आपल्या स्वतःला ज्या वेळेला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी बघायला मिळत नाही. हा, पण जेव्हा आपण इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो त्यावेळेला आपण इतरांच्या हिताच्या जे काही गोष्टी आहेत त्या नम्रतेच्या सहाय्याने ज्या ते पाहू लागत असतो. आणि पवित्र शास्त्र हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे शिकवतं की येशू हा एक नम्र असा व्यक्ती होता. आणि म्हणून त्याला दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी नेहमी दिसत होत्या. आणि फक्त त्या ठिकाणी त्याने नम्रता त्याच्यात हे असल्या कारणामुळं दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी त्याला दिसत होत्या असं नाही, तर त्या ठिकाणी तो कृतीतून त्या लोकांना मदत देखील करत होता, किंवा कृतीतून तो हे त्या लोकांना दाखवत देखील होता, सांगत देखील होता की तुम्ही माझ्या करता श्रेष्ठ असे लोक आहात. आणि हे केवळ येशूने विचारसरणीतून नाही तर कृतीतून केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि बघा वचन काय सांगत आहे. योहानाचं पुस्तक 13वा अध्याय आणि वचन 14 आपण वाचूया. आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे येशूने नम्रता दुसऱ्यांचं हित पाहायला शिकवते या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी नम्रतेच्या विषयी त्या ठिकाणी लिहिलेलं पहा. 13वा अध्याय वचन 14. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. व्हेरी गुड. येशू ह्या ठिकाणी
त्याच्या शिष्यांबरोबर बोलत आहे आणि त्याच्या शिष्यांना तो हे सांगत आहे, हे दाखवत आहे की मी जर गुरु असून, मी जर प्रभू असून जर तुमचे पाय धुतले, मी माझ्या स्वतःला इतकं नम्र जे आहे ते मी केलं, मी माझ्या स्वतःला कुठल्याही प्रकारे श्रेष्ठत्व जे आहे ते दिलं नाही, मी ते द्यायला पाहिजे होतं कारण माझ्यामध्ये तसं त्या गोष्टी होत्या. वचन सांगतं की येशू हा जिवंत देव होता. त्याने त्याच्या ठाई असलेलं जे काही श्रेष्ठत्व आहे त्या ठिकाणी ते शिष्याला त्याने दाखवलं नाही. त्याच्या ठाई असलेली जी काही देवाची प्रीती आहे, ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 16चं पहिला जो काही भाग आहे, अभाग, तो वाचतो तर त्या ठिकाणी त्या अभागामध्ये काय लिहिले पहा. योहान 3रा अध्याय 16 वचनामध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येस, देवाने जगावरती प्रीती केली आहे. देवाने जगावरती प्रीती केलेली आहे आणि हीच प्रीती येशूच्या ठाई असल्या कारणामुळं येशूमध्ये आपल्याला नम्रता जी आहे ती दिसून येते आणि ह्या नम्रतेच्या साहाय्याने येशूला त्याच्या शिष्यांचं जे काही हित आहे ते दिसलं आणि त्या अनुषंगाने त्याने त्या ठिकाणी कृती केली. आणि त्याची कृती काय आहे तर त्याने सर्व शिष्यांचे पाय धुतले आणि ह्या कृतीतून त्याने हे दाखवून दिलं की नम्रता काय असते. त्याने ह्या कृतीतून हे दाखवून दिलं की श्रेष्ठत्व हे स्वतःला देण्याची गोष्ट नाहीये तर दुसऱ्यांना देण्याची ती गोष्ट आहे. श्रेष्ठत्व आपण आपल्या स्वतःला समजण्याची गोष्ट नाहीये तर आपण दुसऱ्यांना श्रेष्ठत्व जे आहे ते दिलं पाहिजे. लक्ष द्या, वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. हे सांगतं, जर मी गुरु असून तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. म्हणजे तुम्ही आपलं श्रेष्ठत्व जोपर्यंत सोडत नाही, तुम्ही आपल्याकडे असलेला मीपणा जोपर्यंत टाकत नाही, तोपर्यंत तुम्हाला नम्र होता येत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही नम्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायला समजणार नाही. म्हणजे दुसऱ्यांचं हित जर बघायचं आहे, दुसऱ्यांकरता जर चांगल्या गोष्टी जर करायच्या आहे तर आपल्याला आपल्या स्वतःला नम्र करणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला आपल्या स्वतःपेक्षा इतरांना श्रेष्ठ समजणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला येशू सारखं इतरांचं जे काही हित आहे ते दिसून येईल, अन्यथा दिसणार नाही. आज जगामध्ये सर्वात जास्त लोकांना दुसऱ्यांचं हित न दिसण्याच्या मागचं कारण जर काय आहे तर पहिली गोष्ट, लोक हे स्वतःला श्रेष्ठ समजतात, दुसऱ्यांना नाही. आज लोकांना दुसऱ्यांचं हित करण्याच्या गोष्टी का समजत नाही, त्याची दुसरी गोष्ट, कारण लोकांमध्ये नम्रता नाही. लोकांमध्ये नम्रता नाही. आपण बघितलं की लोकांकडे प्रशिक्षण भरपूर आहे पण लोकांकडे चारित्र्य नाही. हा विषय आपण शिकलो आहे आणि जर हा विषय काही न समजलं नसेल तर युट्यूबवरती हा विषय अवेलेबल आहे. लक्षात द्या, चारित्र्य हे प्रशिक्षणापेक्षा महत्वाचं आहे आणि आज लोकांकडे ते नाही आहे. म्हणून तर लोक दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी ज्या आहे ना त्या पाहायच्या इच्छा मुळीच दर्शवत नाही. मुळीच जे आहे ते त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी पाहायच्या इच्छा मुळीच दर्शवत नाही. आपल्याला देवाने का निवडलं? वचन सांगतं, देवाने आपल्याला यासाठी निवडलं की आपण आपल्या स्वतःला नम्र करावं आणि आपण जर स्वतःला नम्र केलं तर आपल्याला दुसऱ्यांच्या हिताच्या गोष्टी दिसतील आणि त्या कृतीतून आपल्याला त्यांच्याकरता करता येतील. यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे हे आपण कधीही विसरू नये. आणि लक्ष द्या, ही गोष्ट येशूला माहिती होती आणि म्हणून येशू या ठिकाणी नम्रतेच्या साहाय्याने त्याच्या शिष्यांचं हित कृतीच्या माध्यमातून करून त्यांच्याकरता एक उदाहरण सेट करताना आपल्याला दिसतं आणि हेच उदाहरण आपल्याला देखील लागतं. जर येशूने त्याचं श्रेष्ठत्व बाजूला ठेवलं, वचन सांगतं फिलिप्पिकरचं पत्र
ज्यावेळेला आपण काढतो, अतिशय स्पष्टपणे देवाचं वचन सांगतं की तो देवाच्या स्वरूपाचा असताना नाही. वचन स्पष्ट म्हणजे बघा, आपण वचन वाचूया. फिलिप्पियरांचं पत्र काढू आपण यावेळेला 2 अध्याय आणि वचन 6 आणि 7 पहा. 6 आणि 7. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. बघा किती स्वतःला रिक्त केलं. मनुष्यामध्येही दासाचं स्वरूप. कोण होता? येशू. देव होता. येशू हा देव होता. वचन सांगते की त्याने स्वतःला इतकं नम्र केलं, इतकं रिकामं केलं, इतकं रिक्त केलं की मनुष्याच्या स्वरूपाचे होऊनही त्याने दासाचं रूप काय केलं? धारण केलं. लक्ष द्या, येशूने इथपर्यंत स्वतःला जे आहे नम्र केलं, रिक्त केलं. मग त्याला इतरांच्या हिताच्या गोष्टी समजल्या, कळाल्या आणि त्यांनी इतरांच्या हिताच्या गोष्टी केल्या. आपल्याला जर इतरांच्या हिताच्या गोष्टी करायच्या आहे तर स्वतःला रिक्त करणं, नम्र करणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. गरजूंचे हित पाहणे ही देवाची इच्छा आहे. मुद्दा क्रमांक 4 लिहा. गरजवंतांचे किंवा गरजूंचे हित पाहणे ही देवाची इच्छा आहे आणि देवाच्या इच्छेला पूर्ण करता यावं यासाठी देवाने आपल्याला गरजू लोकांना बघण्यासाठी काय केलं माहिती का? निवडलेलं आहे. आणि काय आपण गरजू लोकांकडे पाहतो का? अशा उद्देशाने की त्यांना आपल्याला काहीतरी मदत करता येईल, त्यांचे काहीतरी हित त्या ठिकाणी आपल्याला साधता येईल, या अनुषंगातून काय आपण गरजवंत लोकांकडे पाहतो का? नीतिसूत्राचे पुस्तक 19 अध्याय आणि वचन 17 आपल्याला गरजवंत लोकांसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगतात. पहा, नीतिसूत्रे 19 अध्याय आणि वचन 17 काय म्हणत आहे? जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड परमेश्वर करेल. व्हेरी गुड. जो व्यक्ती गरिबांवर दया करतो, जो व्यक्ती गरिबांवर दया करतो, तो व्यक्ती परमेश्वराला उसने देतो आणि त्याची जी काही चांगली काम आहे, त्याची जी काही सत्कर्मी आहे, त्याची फेड तो परत करतो. देव कोणाच्या ऋणात राहत नाही. आता आपण जास्तीत जास्त हे समजून घेणे गरजेचं आहे की देवाची इच्छा काय आहे. देवाची इच्छा ही आहे की आपण जास्तीत जास्त गरीब लोकांच्या हिताच्या गोष्टी कराव्या. काल आपण वचन वाचलं की प्रभू येशू अतिशय स्पष्टपणे मत्तयाच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला आपण ते वचन काढतो त्या ठिकाणी पाहतो की आपण येशू म्हणत आहे की मी उघड असताना तुम्ही मला खायला दिलं, तहानेला असताना तुम्ही मला प्यायला दिलं, आजारी असताना तुम्ही मला भेटायला आले, उघडा वागडत तेव्हा तुम्हाला वस्त्र दिले. अनेक गोष्टी ठिकाणी लिहिलेल्या आहे. हे जे आहे ना, हे सर्व गरीब लोक आहे. कशी द्या, भुके लावतो, खायला दिलं, तहानेला तो प्यायला दिलं, परकवतो, घरात घेतलं, उघडा होतो, वस्त्र दिले, आजारी होतो, भेटीला आलं, बंदी शाळेमध्ये होतं तेव्हा माझ्याकडे आला तुम्ही. हो, लक्ष द्या. वचन सांगतं की आपण अशा प्रकारच्या गरजू लोकांकडे बघितलं पाहिजे. आणि का बघितलं पाहिजे? त्यांची थट्टा उडवण्यासाठी नाही, त्यांना अपमानित करण्यासाठी नाही, त्यांची मस्करी करण्यासाठी नाही, त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी नाही. मग का बघितलं पाहिजे? वचन सांगतं ह्या सर्व गोष्टी त्यांच्या करता याव्या म्हणून आपण बघितलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती का, आपण बघतो
परंतु आपल्याला त्यांच्या हिताच्या गोष्टी करता येत नाही. आणि ते का करता येत नाही? आपण वरचे 3 मुद्दे शिकलो आहे, त्यामुळे करता येत नाही. ज्या वेळेला आपण प्रेषणाचं पुस्तक 4था अध्याय आपण काढतो, तर ह्या ठिकाणी एक मंडळी आहे जी प्राथमिक मंडळी आहे, पहिल्या शतकाची मंडळी आहे. ह्या मंडळीने जास्तीत जास्त गरीब लोकांच्या हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि ह्या मंडळी संदर्भात काय लिहिलं आहे ते आपण वाचूया. प्रेषित 4था अध्याय आणि 34 ते 35 वचन पहा. काय म्हटलेलं आहे? 34 ते 35 वचन. थँक्यू पवित्र आत्मा. त्यांच्यातील कोणालाही उणे न होते, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवत, मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. हा, ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे, हा शब्द लक्षात ठेवा, गरजेप्रमाणे. गरजेच्या पलीकडे जाऊन नाही किंवा गरजेच्या अतिशय खाली पण नाही, जेवढी गरज आहे त्या गरजेप्रमाणे. आज लोकांची गरज काय आहे विचार करा. मी मागच्या वेळेला एक अनाउन्समेंट केली की आपल्याला अनेक लोकांना स्वेटर जे आहे ते द्यायचे आहे. आणि मला फार कौतुक वाटतं तुमच्या सर्वांचं, फार आनंद होतो, फार गर्व होतो मला. मी जेव्हा बाहेर जातो कुठं त्यावेळेला मी आवर्जून आपल्या मंडळीतल्या लोकांबद्दल मी लोकांना सांगतो की आमच्या मंडळीमध्ये लोक कसे आहे. ज्यावेळेस एक स्वेटरची अनाउन्समेंट मी केली त्यावेळेला अनेकांनी हात राखून न ठेवता सरळ हाताने मदत केली स्वेटरसाठी. अनेकांनी मदत केली. लक्ष द्या, तुमच्या ह्या मदतीमुळं आज अनेक लोकांचं संरक्षण होत आहे. थंडीपासून अनेक लोकांचं संरक्षण होत आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही लोकांकडे बघता त्यावेळेला लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे हे तुम्हाला केव्हा समजेल माहिती का? ज्या वेळेला तुमच्यामध्ये देवाचं प्रेम असेल, ज्या तुमच्यामध्ये नम्रता असेल, ज्या वेळेला तुमच्यामध्ये इतरांना श्रेष्ठ समजण्याचा स्वभाव असेल, ज्या वेळेला तुमच्यामध्ये कळवळ असेल, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या स्वतःला रिक्त कराल त्यावेळेला तुम्हाला इतरांच्या जीवनातल्या गोष्टी दिसतील. आणि ही जी मंडळी आहे ना, वचन सांगते ही मंडळी नेहमी लोकांकडं अशा उद्देशाने बघायची की त्यांची गरज त्यांना भागवतील, पूर्ण करतील. आणि वचन सांगत आहे की प्रत्येक ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला ते वाटून देऊन त्यांची गरज पूर्ण करायची. आज आपण आपल्या स्वतःचा विचार करूया. आपल्या डोळ्यासमोर अनेक गरजवंत लोक आहेत. काय आपण त्यांची गरज भागवतो? काय आपण त्यांची मदत करतो? काय आपण त्यांच्याकडं ह्या दृष्टिकोनातून पाहतो का की आपल्याला त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतील? येशूने ह्या दृष्टिकोनातून बघितलं. पहिल्या शताब्दीच्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांनी, पास्टरांनी, लीडर्स लोकांनी, पुढाऱ्यांनी ह्या उद्देशाने, ह्या दृष्टिकोनातून लोकांना बघितलं आणि त्यांनी त्या लोकांना मदत जी आहे ती केली. आपण आपल्या स्वतःला कोणत्या दृष्टिकोनातून लोकांना बघण्यासाठी समोर ठेवलं विचार करा. निश्चित अर्थाने देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या अनुषंगातून लोकांकडे ह्याच उद्देशाने बघा की आपल्याला लोकांची मदत जी आहे ती करता येईल. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 5, दुसऱ्याचे हित पाहणे म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण करणे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. दुसऱ्यांचं हित पाहणे म्हणजे ख्रिस्ताचं अनुकरण करणे. आता ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहतात त्यावेळेला तुम्हाला हे कळतं की त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगातून ज्यावेळेस तुम्ही पाऊल उचलतात त्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताच्या त्या पावलावर पाऊल टाकून त्याचं अनुकरण करणारे अशा प्रकारचे त्याची लेकरं जे आहे ते ठरत असतात.
बघा वचन काय सांगत आहे. फिलिप्पिकर्स पत्र 2 अध्याय आणि वचन 5 पहा. फिलिप्पिकर्स पत्र 2 अध्याय आणि वचन 5 काय म्हणत आहे. अशीची चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, तो तुमच्या ठायीही असो. व्हेरी गुड. अशी जी चित्तवृत्ती, असा जो स्वभाव येशू ख्रिस्ताच्या ठायी होता. येशूच्या ठायी कोणता स्वभाव होता? हा स्वभाव समजून घेण्याकरता पहिली 4 शुभवर्तमानाची पुस्तकं बारकाईने वाचली पाहिजे. मत्ते, मार्क, लूक आणि योहान. ह्या पुस्तकातून आपल्याला हे समजतं की कशा प्रकारे येशूने पवित्र शास्त्रामध्ये दुसऱ्यांचं हित जे आहे ते केलं. तुम्ही पहा, 12 वर्षापासून रक्तस्राव सुरू असलेली ती स्त्री पहा, जिचं होतं नव्हतं सर्व काही तिने खर्चून टाकलं होतं वैद्यांकडे. तो 12 वर्षाच्या मुलीचा याईर जो काही नावाचा व्यक्ती आहे, तिचा बाप, त्याची अवस्था बघा. वचन सांगतं की काही लोक एका मेलेल्या व्यक्तीला खांद्यावरती घेऊन गावाच्या बाहेर चालले होते आणि त्याच्या मागे त्याची विधवा आई रडत चालली होती. आणि वचन सांगतं की येशू गावाच्या आतमध्ये होता. त्या आईची अवस्था पहा, त्या 2 बहिणींची अवस्था पहा, ज्यांचा भाऊ लाजर हातानं सोडून निघून गेलाय, मृत्यू पावलाय. पहा त्या लोकांची अवस्था. ते 10 कुष्ठरोगी गावाच्या बाहेर उभे होते. ते 2 कुष्ठरोगीचे 2 आंधळे, तो एरिओच्या रस्त्यावरती बसलेला तो बर्थलमय आंधळा भिकारी, ते 5,000 आणि 4,000 लोक पहा जे भुकेले आहे. तो गर्सेकराच्या प्रवेशामधला तो निर्वस्त्र असलेला तो भूतग्रस्त पहा. काना गावातील ते सर्व लग्नात आलेले लोक पहा, जिथं द्राक्षरस संपलेला आहे. पवित्र शास्त्र अतिशय बारकाईने वाचल्यानंतर आपल्याला हे समजतं की येशूने ह्या लोकांकडं त्यांचं हित होईल ह्या दृष्टिकोनातून बघितलं. आपण लोकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो? किती पैसा आहे, किती श्रीमंत आहे, किती चांगले कपडे आहे, किती चांगली गाडी आहे, किती चांगलं राहणीमान आहे, किती चांगलं दिसतो. आपण कोणत्या दृष्टिकोनातून लोकांकडे बघतो? वचन सांगतं की आपला दृष्टिकोन हा येशूच्या दृष्टिकोनात सारखाच असला पाहिजे. आणि म्हणून तर वचन सांगते, अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठायी होती, ती आपल्या ठायी देखील असो, अशासाठी की लोकांना तुमच्या माध्यमातून देव दिसावा. हो, लोकांना तुमच्या माध्यमातून देव दिसावा. येशूने आपल्या हिताच्या गोष्टी जर केल्या नसतं तर अजून देखील आपण आपल्या पापामध्येच असतो. पण देवाला धन्यवाद की त्याने आपल्या हिताच्या गोष्टी बघितल्या, केल्या. रोमकराचं पत्र 5 अध्याय आणि वचन 8 ज्यावेळेला वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटते की आपण पापी असताना त्याने आपल्याकडे ज्यावेळेस बघितलं ना, त्यांनी ज्यावेळेस आपल्याकडे बघितलं चर्च, तुम्हाला माहिती का, त्याला कळवळ आला, त्याचं हृदय प्रीतीने भरलं आणि त्यांनी काय केलं बघा. रोमकराचं पत्र 5 अध्याय वचन 8 काय म्हणत आहे. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. हो, आपण पापी असतानाच आपल्या जागेवरती देवाने त्याचा एकुलता एक पुत्र जे आहे ना, काय केलं माहिती का, मरण्यासाठी ह्या जगाला देऊन टाकला. हे त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगाच्या लोकांच्या पापाकरता मरण्यासाठी देऊन टाकला. हे देऊन त्याने त्याचं प्रेम प्रगट केलं की तो आपल्यावर किती प्रेम करतो, देव किती प्रेम आपल्यावरती करतो.
देव खूप प्रेम आपल्याला करतो, खूप प्रेम देव आपल्यावरती करतो. जर देव आपल्या हिताच्या गोष्टी करण्याकरता त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पण तो राखून ठेवत नाही, तो आपल्याकरता देऊन टाकतो, तर मग विचार करा, आपण देखील अशा प्रकारे हिताच्या गोष्टी करण्याच्या अनुषंगातून येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी व्यक्ती बनणं फार गरजेचं, आणि ते बनता यावं म्हणून आपण देवाकडं प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. दुसऱ्यांचे हित पाहिल्याने देवाचं गौरव होते. मुद्दा क्रमांक 6 लिहा. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांचं हित पाहतात त्यावेळेला देवाचं गौरव होतं, आणि देवाचं गौरव जर खरंच तुम्हाला वाटतं की तुमच्या माध्यमातून व्हावं, तर तुम्ही दुसऱ्यांचं हित जे आहे नेहमी बघणं फार गरजेचं आहे. कारण एक स्त्री पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येते की तिने दुसऱ्यांचं हित बघितलं. हा मुद्दा समजून घेण्या अगोदर आपण मत्ते 5 अध्याय आणि वचन 16 काढूया. मत्ते 5 अध्याय आणि वचन 16 आपण काढूया, आणि कशा प्रकारे देवाचं गौरव होतं हा मुद्दा आपण समजून घेऊया. 5 अध्याय वचन 16 पहा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. हो, त्यांनी तुमची चांगली कामं पाहून, ज्या वेळेला तुम्ही लोकांकडे बघतात त्यावेळेला तुम्हाला लोकांच्या हिताच्या गोष्टी काय आहे ते दिसणं गरजेचं आहे, आणि त्या हिताच्या गोष्टीत दुसरं काही नसून ती सत्कर्म आहे जे तुम्ही त्यांच्याकरता करत आहात. एखादा भुकेला आहे, तुम्ही त्याला खाण्यासाठी देत, हे सत्कर्म आहे, चांगलं कर्म आहे. हे कोणी ताणलेला आहे, तुम्ही त्याला प्यायला पाणी देतात, हे प्यायला पाणी देणं हे सत्कर्म आहे. कोणी उघडा वागडा आहे त्याला कपडे देतात, हे सत्कर्म आहे. कोणी आजार आहे त्याच्या भेटी जातात, हे सत्कर्म आहे. कोणी दुःखात आहे त्याच्या दुःखाचे सांत्वन करण्यासाठी हे सत्कर्म आहे. कोणी आनंदात आहात त्या आनंदामध्ये सहभागी जातात, हे सत्कर्म आहे. लक्ष द्या, वचन काय सांगतं? वचन स्पष्टपणे ठिकाणी सांगत आहे की लोकांनी तुमची सत्कर्मे पाहावी आणि लोकांना समजावं की खरंच तुम्ही देवाचे व्यक्ती आहात. म्हणजे तुमच्या सत्कर्मातून लोक देवाचं गौरव करू लागतात, आणि अशा प्रकारचं एक सत्कर्म करणारी स्त्री ही पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसते, जिचं नाव आहे डोरकस, तबिता. ज्यावेळेला आपण प्रेषितांचं पुस्तक 9 अध्याय आणि वचन 36 वाचतो, पहा या ठिकाणी कशा प्रकारे तिने सत्कर्म करून देवाचं गौरव केलं आहे. प्रेषित 9 अध्याय आणि वचन 36. याकोमध्ये तबिता उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्या होती. सत्कृत्य व दान धर्म करण्यास तत्पर असे. व्हेरी गुड. ही जी स्त्री आहे ही वचन सांगते की ही एक शिष्य होती. वचन हे सांगतं की ही जी स्त्री आहे ना, ही स्त्री दान धर्म करण्यामध्ये आणि चांगली जी काही कामं आहे ती करण्यामध्ये फार तत्पर होती. आणि ज्या काही विधवा स्त्रिया तिच्या जवळ होत्या त्यांची ती काळजी घ्यायची, कारण ते विधवा स्त्रिया तिच्याबद्दल पेत्राला सांगत आहे की ही आमच्यासाठी काय करत होती. लक्ष द्या, तुम्ही लोकांकरता चांगली जी काही कर्म आहे ती करणारी व्यक्ती बनून आशीर्वादाचं कारण जे आहे ते लोकांकरता बनणं फार गरजेचं आहे. लोकांना तुम्ही हे दाखवलं पाहिजे की देव हा चांगला आहे. तुमच्या सत्कर्मातून लोकांनी देवाचं गौरव जे आहे ते करावं. ह्या तबिताच्या द्वारे अनेक लोक जे आहेत तिच्या कामाच्या द्वारे देवाकडे जे आहे ते आलेले आहेत. अनेकांना तिने देव तिच्या कामातून जे दाखवता. आपण देखील अशा प्रकारे देवाला आपल्या कामातून दाखवणं फार गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा लिहून घ्या. आजच्या विषयातला शेवटचा मुद्दा, दुसऱ्यांचं हित पाहणे हे खरे ख्रिस्ती जीवन आहे.
मुद्दा क्रमांक 7 लिहा, दुसऱ्यांचं हित पाहणे हे खरं ख्रिस्ती जीवन आहे. तुम्हाला जर खरं ख्रिस्ती जीवन जगायचं आहे, जे शिष्यांनी जगलं, तुम्हाला जर खरं ख्रिस्ती जीवन जगायचं आहे, जे येशूच्या शिष्यांनी काय केलं, जगलं, तर आपल्याला दुसऱ्यांचं हित जे आहे ना ते पाहायला पाहिजे. आणि खरं ख्रिस्ती जीवन जे आहे हे दुसऱ्यांचं हित पाहण्यामध्ये आहे. बघा वचन काय सांगतं, गलतीकरचं पत्र 6 अध्याय आणि वचन 2. थँक्यू पवित्र आत्मा. गलतीकरचं पत्र 6 अध्याय आणि वचन 2 पहा. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. व्हेरी गुड. एकमेकांची ओझी काय केली पाहिजे, वाहिली पाहिजे. ओझी वाहणं म्हणजे काय, एकमेकांना मदत करणं. ओझी वाहणं म्हणजे काय, एकमेकांना मदत करणं. आणि ज्या वेळेला आपण एकमेकांची ओझी वाहतो किंवा उचलतो, मला आठवतं मी एका गावामध्ये मी होतो आणि त्या गावामध्ये प्रत्येक घर जे आहे ना 500 300 जशी जशी त्यांची देण्याची क्षमता होती तसं ते त्या ठिकाणी पैसे जे ते जमा करत होते. आणि मी त्या ठिकाणी त्या दुकानाच्या जवळ उभं राहून ह्या सर्व गोष्टी मी बघत होतो. आणि मग मी त्या लोकांना त्या दुकानाकडे येताना पाहिलं, त्या दुकानदारांना देखील त्याच्या क्षमतेनुसार ते पैसे त्या ठिकाणी त्या लोकांना दिले. आणि मग मी त्या दुकानदाराला विचारलं की म्हटलं, दादा हे जे पैसे आहे हे तुम्ही गावातून सर्वांकडून का जमा करत आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की गावातल्या एका परिवारामध्ये एक मुलगा मुंबईला ऍडमिट आहे आणि त्याचं ऑपरेशन आहे आणि एवढे पैसे एका वेळेला त्यांना देणं शक्य नाही, म्हणून त्यांना ही आमच्याकडनं मदत आहे. आणि ज्या वेळेला ती गोष्ट मी ऐकली, मला तुम्हाला सांगू द्या की मला त्या लोकांना खरंच मी मनापासून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जे धन्यवाद दिला. मला खूप आश्चर्य वाटलं. मला तुम्हाला सांगायचं काय आहे, मला तुम्हाला शिकवायचं काय आहे ह्या उदाहरणामधून, की आपण एकमेकांचं ओझं व्हायला पाहिजे आपल्या क्षमतेनुसार. मग ते आपण विधवा ज्या बहिणी आहेत त्यांचं ओझं वाहू शकतो, आपण जे अनाथ लेकर आहेत त्यांचं ओझं वाहू शकतो, जे लेकर गरीब आहे शाळेसंदर्भात असेल, जे काही असेल, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, दर महिन्याला तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जे आहे ना लोकांची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. लोकांची काळजी जी आहे ना ते घ्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. चर्चा अशा प्रकारे तुम्ही लोकांचं ओझं जे आहे ते व्हायला पाहिजे. का माहिती का, कारण वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं, 1 कोरिंथ 10 अध्याय वचन 33 मध्ये संत पौल अतिशय स्पष्टपणे कोरिंथीतील विश्वासणाऱ्यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. पहा 1 कोरिंथ 10 अध्याय वचन 33 मध्ये, तर तसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषतो आणि त्यांचे तारणहार म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. हा, मी स्वतःच हित न पाहता दुसऱ्यांचे किंवा पुष्कळ जणांचे हित मी काय करतो, पाहत असतो. आणि तसंच तुम्हीही करा. देवाने आपल्याला का निवडलं? स्वतःच हित पाहण्यासाठी, का इतरांचं पण हित आपण पाहावं म्हणून निवडलं आहे. संत पौल म्हणत आहे, मी पुष्कळ जणांचं हित पाहत असतो, पुष्कळ जणांचे हित पाहत असतो. आपल्याला देवाने पुष्कळ जणांचं हित पाहण्यासाठी निवडलेलं आहे आणि पुष्कळ जणांचं हित आपल्याला करता यावं यासाठी आपण
एकमेकांची ओझी वाहिली पाहिजे. एकमेकांची ओझी आपण वाहिली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण एकमेकांची ओझी वाहतो, एकमेकांचं हित आपण पाहतो, देवाला ते आवडतं. आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण करणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद द्या.